हॅलो मित्रांनो, मी रवी पाटील. आज आपण चाललो आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वरला. तर आपल्यासोबत इथे रेल्वे स्टेशनवरती आहेत हँडसम बॉय अजय, आळंदचा प्रिन्स विशालदादा गायकवाड आणि त्यानंतर आहेत मस्के पाटलांची चिरंजीव श्री अद्वैत मस्के सर. आपली ट्रेन ॲक्च्युली 15-20 मिनिट लेट आहे, त्यामुळे आपण टाईमपास करतो आहे काहीतरी इथे. सो मित्रांनो, आता आपण नाशिकला आलेलो आहोत. नाशिक बसस्टँडवरनं आता आपण त्र्यंबकेश्वरसाठी गाडी बघतो आहे आणि आपल्यासोबत 3 अनाथही आहेत, तुम्ही बघू शकता. हॅलो, हात दिला दो सर. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला. नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला यायला आपल्याला 1-1.5 तास लागला साधारणतः. आता इथून आपण जाणार आहोत मंदिरात दर्शन घ्यायला. त्यानंतर आपण वेळ जर मिळाला तर आपण जाणार आहोत ब्रह्मगिरी पर्वतावरती. मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडलाच ब्रह्मगिरी पर्वत आहे. चेकिंग वगैरे झालेली आहे आणि आता आपण दर्शन बघत लागलेलो आहे. दर्शन बारी खूप मोठी आहे या ठिकाणी. सो आता बघूयात आपल्याला किती वेळ लागतो दर्शन करायला. मंदिर गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी रांगेमध्ये लागलो असता पुढे भरपूर भाविकांची गर्दी होती. दर्शनासाठी जवळपास 2 ते 3 तास वेळ लागणार होता. त्यामुळेच परिस्थितीचा अंदाज घेत आम्ही निर्णय घेतला ब्रह्मगिरी पर्वत सैर करण्याचा. ब्रह्मगिरी भ्रमंती झाल्यानंतर संध्याकाळी परत आलो असता मंदिरामधील गर्दीही कमी झाली होती. त्यामुळे दर्शनासाठीही कमी विलंब लागला. सो इथे पार्किंगजवळ आपल्याला रिक्षावाल्याने सोडलेलं आहे. मंदिरापासून आपण रिक्षा केली होती. आता इथून आपण ब्रह्मगिरीच्या ट्रेकसाठी सुरुवात केलेली आहे. चार 120 रुपये. सो इथे ब्रह्मगिरीच्या ट्रेकच्या स्टार्टिंग पॉईंटला आपल्याला तिकीट काढावं लागतं. वरती जाण्यासाठी प्रत्येकी 30 रुपये पर हेड त्याचे चार्जेस आहेत. आणि इथून आता या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. तर मित्रांनो, बघू शकता त्या बाजूला जे ते ब्रह्मगिरी पर्वत रांगेच्या जवळ असलेले पूर्ण सुळके आहेत. त्यामध्ये तिथे नवरा नवरी सुळका आहे. हा ब्रह्मगिरी पर्वत. ब्रह्मगिरी पर्वत रांगेची ही जी चढाई आहे एकदम स्ट्रेट आहे. वर्टिकल क्लाइम्बिंग खूप जास्त आहे. तुम्ही यांचे हाल बघू शकता. इथे थोडी चढाई केल्यानंतर आपल्याला इथे दुर्गा मातेचं मंदिर लागलेलं आहे. आणि एक 5 मिनिटाच्या चढाईनंतर यांची तोंड बघा. हे बघा, देख लो इनको देख लो.
ब्रह्मगिरी हा सह्याद्री रांगेमधला एक विशाल डोंगर आहे. उंचीनुसार हा महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सुळका आहे. याची समुद्र सपाटीपासून उंची 1295 मीटर आहे. ब्रह्मगिरीच्या दक्षिणेला कळसुबाई, अलंग, तुलंग, मदन अशी सह्याद्रीतील काही शिखरे आहेत. हा डोंगर त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे आणि येथे हे पर्जन्यमान हे खूप असते. ब्रह्मगिरी डोंगरापासून वैतरणा नदी, अहिल्या नदी आणि गोदावरी नदी या नद्यांचा उगम होतो. ट्रेकिंग सुरू केल्यानंतर इथून वरती आल्यानंतर हा रस्ता थेट जातो ब्रह्मगिरी पर्वतावरती आणि इथेच उजव्या हाताला गंगाद्वार म्हणून आहे. क्लाइम्बिंग सुरू करून थोडाच वेळ झाला आहे. आता तीव्र चढाई लागलेली या ठिकाणी. व्हर्टिकल क्लाइम्बिंग बघा. इथून हा पॉईंट, इथून परत हा पॉईंट आणि तिथून त्या बोगद्यातून वरती. अजय तुझे पूर्वज पगाड आजा. पर्वतावरती अशी थोडी चढाई केल्यावरती आपल्याला मारुती रायाचं दर्शन होतंय आणि हा असा पूर्ण ट्रॅक आहे. लेट्स गो. चला चला. इथून खाली माकडांचा खूप आक्रोश होता, त्यामुळे आपण व्हिडिओ काढला नाही. कातळ दगडामधली कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत पूर्ण. आणि या ठिकाणी थोडी क्लाइम्बिंग केल्यानंतर आपल्याला पहिला द्वार लागलाय. तासाच्या या व्हर्टिकल क्लाइम्बिंग नंतर आता आपण ब्रह्मगिरीच्या वरती पोहोचलेलो आहेत. एक 10 मिनिटाचा चढ आहे फक्त. आता बालिशपणाची लिमिट बघा. या लेकराला म्हटलो तुझं लग्न लावून देतो, एका दमात पळून दाखव. रताळ्यासारखं पळा लागलंय केव्हाचं बिचार. देवा करून दे त्याचं. आता आपण ब्रह्मगिरीच्या वरती आलेलो आहेत. पलीकडच्या भागात ती चढाई पार करून आता आपण या डोंगरावरती. आता त्या भागामध्ये तिथून गंगा नदीचा उगम झालेला आहे. बऱ्याच लोकांना गंगा आणि गोदावरी या नद्यांच्या उल्लेखाचा गैरसमज होत असेल, पण महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीचे हे पावित्र्य गंगेसमान मानले जाते. त्यामुळेच हिला दक्षिणेतील गंगा असेही म्हटले जाते. गोदावरी नदी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे, जी त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.
सगळं तुकडे ही काय हातात दोन कोणी 11 रुपये गौदान करतात. संकल्प होतो कायदा हे पाणी 12 महिने एवढंच राहतंय ना, काढलं तरी कसंही झालं तरी. एवढंच बारीक बारीक इकडून तिकडून झाले बा आता. तत्त प्यायला, तत्त प्यायला घ्यायचं. तत्त प्यायला घ्यायचं. बरंगिरी मूळ गोदावरी. मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी नदीचा उगम झालेला आहे त्या ठिकाणावरती भेट देऊन आलो आहे. आता आपल्याला ज्या ठिकाणी महादेवानी जटा आपटलेल्या आहेत वगैरे त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आता 4:30 वाजलेले आहेत. आपल्याला तिथे 5 वाजेच्या आत पोहोचायचं आहे, कारण 5 वाजता मंदिर बंद होतात असं त्यांनी सांगितलं आहे. सो आपल्याला त्या तिथे पोचायचं आहे. या ठिकाणी महादेवाच्या जटा वगैरे आपलं बघून झालंय. आता ह्या ठिकाणी असलेला हा दुर्ग भंडारीचा छोटासा पॅच आपण बघणार आहेत लांबून, आणि तिथून आपण परत खालच्या दिशेने वळणार आहेत. दुर्ग भंडारीच्या या पॅचवरती आल्यावरती आता इथून पुढे कठीण चढाई असल्यामुळे आपण पुढे जात नाही आहे. या इथे जो हा पाड दिसतोय हा फक्त 3 फूट रुंद आहे, आणि त्याच्या पलीकडे आहे दुर्ग भंडारी गड. आपला हा ब्रह्मगिरीचा पूर्ण ट्रेक झालेला आहे. आता इथून आपण खाली त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघालो आहे. आपला एकंदरीत पूर्ण टूर सांगतो. सकाळी आपण 9:30 वाजता संभाजीनगरवरून निघालो होतो. 12 वाजता आपली ट्रेन नाशिकला आली. नाशिकवरून आपल्याला 1.5 तास त्र्यंबकेश्वरला यायला लागला. आपलं त्र्यंबकेश्वरला दर्शन झाल्यानंतर आपण 3 वाजता ब्रह्मगिरी पर्वत चढायला सुरुवात केली होती. त्यानंतर आता आपला पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत चढून झालाय, आणि आता वेळ झाली, किती वाजले रे? आता 5:30 वाजलेले आहेत, आणि आता आपण खालच्या दिशेने निघालो आहेत. आता त्र्यंबकेश्वरला जाऊन थोडा नाश्ता करायचा आणि घराकडे निघायचं.